पण तुझं काय? अरे तू एवढा मोठा मुलगा आहेस तू, आणि तू कसं काय तू आमचं जबरदस्ती लग्न करत होते म्हणून मी पळालोय. कांट बिलीव्ह. तुला माहिती आपल्या भारताचा राष्ट्रीय प्रॉब्लेम काय? नाही माहिती. लग्न. अरे आमच्यासारख्या पोरांचं लग्न होत नाही रे, आणि तुझ्या घरचे तुझं जबरदस्ती लग्न लावते तरी तू पळालास. अरे कुठे वेळ दिली बाबा? ए बघ, माझं दुःख आहे ना, तुला नाही समजणार. मला नाही समजणार तुझं दुःख. अरे वयाच्या 24 वर्षापासून एक लग्न व्हावं ना म्हणून तरफडतोय रे मी, आणि तू बोलतो मला नाही समजणार तुझं दुःख. आताच्या तारखेला आहे ना, मला कशीही मुलगी चालेल. म्हणजे काळी, गोरी, निळी, पिवळी, हिरवी, गुलाबी कशीही चालेल, पण मुलगी मिळाली पाहिजे रे, एवढंच वाटतं. तुला माहितीये, वयाच्या 24 वर्षापासूनच मी स्थळ बघायला सुरुवात केली. पण सुरुवातीला मुलींचं म्हणणं असं होतं की हा खूप इमॅच्युअर आहे, हा मॅच्युअर हवा होता. पण मी ठरवलं बाबा की बाबा आता आपण ना मॅच्युअर होऊया, आणि मग 28-29 वयात आपण मुलगी बघायला जाऊया. पण मुलींचं म्हणणं काय माहिती का? हा वेल सेटल नाहीये. मी बोललो ठीक आहे, मी वेल सेटल नाहीये ना बाबा, मी आता वेल सेटल होतो, चांगला बँक बॅलन्स कमवतो, गाडी, घर वगैरे सगळं घेतो, आणि मग मी स्थळ घेऊन येतो. पण त्या मुलींचं म्हणणं काय? याचं वय जास्त झालं. माझं वय जास्त झालंय. अरे या मुलींच्या मनात काय असतात ते नेमकं कळतच नाही. म्हणजे आधी माझं वय नव्हतं तेव्हा मी मॅच्युअर नाही, आता वय झालं तर बोलतात त्याचं वय जास्त झालं. म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? आता लग्न करायचं ना तर फक्त डिवोर्स झालेल्या स्त्री सोबत. पण त्या पण काही कमी नाही की हा एवढ्या 33 वर्षात एका मुलीला पटवू नाही शकला, एक नातं टिकवू नाही शकला. हा मला काय खुश ठेवणार आहे? ती मला सरळ बोलली तुझ्यात फॉल्ट आहे, तू चांगला नाहीयेस. म्हणजे ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहितीये का? आधीच्या काळात ना लहान असताना पण लग्न होत होती, पण आता 10 मुलात 8 मुली. म्हणजे बाकीचे ते जे 2 उरतायत ना, त्यांनी करायचं काय? जायचं कुठे? अशी हालत होते रे. आणि तू मला सांगतो मी समजणार नाही तुझं दुःख.